संपूर्ण प्रशासन सध्या कोरोनाला हरवण्यासाठी सज्ज झाले आहे। अकोल्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करून नागरिकांना कोरोना प्रतिबंधासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे। मात्र खंत अशी आहे की ग्रामीण भागात आशा वर्कर्स ह्या तशाच गावात जाऊन जनजागृती करत आहेत। त्यांना शासनाच्या वतीने कोरोना किट द्यावी अशी मागणी होत आहे। आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट असणे गरजेचे आहे, पण ती अजूनपर्यंत कुठेही पोहोचलेली दिसत नाही। यात आशा वर्कर ग्रामीण व शहरी भागात जाऊन घरोघरी कोरोना सर्वेचे काम करत आहेत। कार्य खूप घातक आहे व जबाबदारीचे आहे। अशा वेळी त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची संभावना खूप जास्त प्रमाणात असून प्रशासन ही बाब गांभीर्याने घेत नाही ही खंत आहे। यावेळी त्यांचा कुठलाही हट्ट नाही। जागतिक संकट व महामारी यात आशा आपल्या जीवाची बाजी लावून काम करत आहे, पण त्यांना शासनाने पूर्ण सुरक्षा किट उपलब्ध करून द्यावी। मेल्यावर 50 लाख देऊन काय करणार, त्यापेक्षा जिवंतपणी सुरक्षा किट द्यावी ही संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे। आज आमच्या आशा वर्कर गेले 10 दिवस झाले कोरोनाग्रस्तांचा सर्वे होम टू होम जाऊन करत आहेत, पण त्यांना अद्याप कुठलीही सुरक्षा किट मिळालेली आहे। कुठे कुठे हँड ग्लोव्ज मिळाले आहेत, सॅनिटायझर, मास्क हे सुद्धा नाहीये। साधारण मास्क हा किमान 4 तास काम करतो। त्यासाठी इन केस जर एखादा संक्रमित व्यक्ती असला आणि त्याला त्यांच्या संपर्कात येऊन जर आशा वर्करला रोगाची लागण झाली तर शासनाने दिलेल्या 25 लाख या विम्याचं 25 लाख हा विमा घेऊन आशा वर्कर काय करणार आहे? त्यांचं कुटुंब तर रस्त्यावर येईल, पोरकं होईल। त्यासाठी शासनाने आधी जिवंतपणी त्यांना 25 लाखाचा विमा तर नंतर इन केस काही झाल्यास दिला जाईल, पण आधी त्यांना सुरक्षा देणे गरजेचं आहे। कारण आशा वर्कर ह्या होम टू होम जाऊन सर्वे करत आहेत, तर कोरोनाग्रस्ताच्या एखाद्याच्या संपर्कात आल्यावर जर त्यांना लागण झाली तर 10 घर आणखीन लागतील, तर हे रिस्की आहे। त्यासाठी ही रिस्क जर टाळायची असेल तर त्यांना सुरक्षा किट उपलब्ध करून देण्यात यावी। विदर्भ न्यूज करिता अकोला येथून वर्षा मोरे।